ए ए अरे ये ठेवी ना रे बाबा, पोरगी बघायला आली ना आपण, राग थुकून द्यायचं इथं. काही हात करू नका ना बे, दातांची बाहेर काढतील बरं इथं. घर न मग आपले थांब, ती नसेल पोरगी, पोरगी दुसरी असेल. कुठं आहे पोरगी? ठीक आहे हाय का नाही युनिक? नाही, धट आहे पोरगी तुमची, पण तंबाखूच ट्रॅक ना खाली हे हिने खाय ना, ती मला चोळून देते. लई लाजते पोरगी ती. आवडली बघा ही पोरगी आपल्याला. तुला आवडली? बरोबर. दाढी मिशाच कस काही रोपट कुठून आलं? नाही नाही, हे सगळं तुम्हाला काढून मिळेल. हाय हो, मिळेल काढून, पण हे झालं कस काय? आता तुम्हाला सांगतो, या पोरीचा आजा असाच होता. हे आश्मयुगीन काळापासून आमची खानदानच अशी, आम्हाला परंपरा लागली. बाहेरले तर गुणधर्म तुम्ही सोडा, मधातले तसेच हे गुणधर्म. हे मधला स्वभावाने. अच्छा, नाही पोरगी आमच्या पोराला आवडली. हिला विचारा आता काय ती पोरीला. तिला काय विचारायचे? तिने कुणाला बी होच म्हणते. हा, मला बघावं लागल ना की हे आलं तेव्हापासून ही घुंगरू बोललंच नाही. हा, ए बोल ना बे, तू पोरगी आवडली की नाही सांग तिला. हा, पळून नेल्यावर फोकानं झोडपी ना का? तसं नाही हो, त्याला पोरगी आवडली, पोरगी सुंदर आहे असं त्याला म्हणायचं. हो नाही, तुम्ही बोला, जावई होणार आहोत तुम्ही आता आमची. हे कसं आहे, हे आमचं पोरग लई शाहरुख खानचा फॅन मोठा. त्यानं काय झालं बघा, एक दिवस कोयला पिक्चर बघला आणि त्याच्यातला अर्धा कोळसा शाहरुख खान खाला, अर्धा आमच्या पोरानं खाला. ते कोळसा तेव्हापासून जर ह्याच्या गळ्यात अडकलाय, ते आतापर्यंत कोळसा अडकूनच आहे. बापू बघा ना, कसलं लहानपणी पांढरं शिपट होतं मीरराव, कसला उजळला रंग. रंग कस काय? कस काय म्हणजे, आता त्यानं ते गरम कोळसा खाले. काय काम धंदा करते की नाही? हा, त्याला बोलता येईना बरोबर, आणि ते काय काम धंदा करेल? मग काय, त्याला त्याच्या वनीच धंदा टाकून दिलाय मी. कोणता? शेळ्याचा. एवढ्या परफेक्ट शेळ्या चारतोय म्हणचाल. आबा बाबा बाबा, त्याचा धंदाच नव्ह, शेळ्यामध्ये राहून शेळ्या चारतोय. हा, दुसऱ्याच्या वावरात शेळी गेली की कसं करायचं बा? एका मिनिटात शेळी वापस. तुम्हाला सांगतो, ह्याला घरी भूक लागली आजची जीभ बाहेर काढते. ह्याला घरी मटण खायचं राहिलं, आजची जीभ बाहेर काढते. त्याचा धंदाच नव्ह, इतकंच बोलायला ते, त्याला पोरगी आवडलीच. आता तुमचा निर्णय काय ते बघा बुवा. किती आहेत म्हणजे शेळ्या? हा, 50 आहेत, 50. मग जमलं, मग पसंत आहे पोरगा आम्हाला. हा, नाही आता पोराचं झालंय, पण आता पोरीला विचारावं लागेल ना. विचारा ना, वाय नॉट. बाई कितवी शिकली? गाबरी तिकडे. बक्कळ शिकले. नाही नाही, बक्कळ म्हणजे किती आहे? बक्कळ म्हणजे बक्कळ शिकले. मायला, हिचं बक्कळ ऐकून पोटात कळच आली की बे, एवढी कशी लाज हो हिला? हिचा आजा लई लाजायचा हो, शर्मिंदा होता, म्हणून आम्ही हिचे नाव शर्मिंद दिसले. तुम्ही दुसरे विचारा ना, काय बी विचारा की. स्वयंपाक येते का?
ए यार तुला काय मरी आली का ग हा? घाबरे तिकडे बघून बोल ना. स्वयंपाकात काय काय येते? सांग. मला नूडल्स, सँडविच आणि चिकन सुपारी. ए अगं चिकन चिली असते अगं ती सुपारी कुठे टाकाली त्याच्यात. हा तेच ते. दुसरं अजून पाणीपुरी आणि चहा. हे कुठला भाजीपाला बाई? तुला भाकर चपाती भाजी काही येईना? हा ते नाही येत जा. हा मला मग ते खाताच येते, बनिता येत नाही हो. सास सांगा ना मग. हो मायला पोरगी जडच आहे बा. हो ना मग जड आहे म्हणूनच तुम्हाला बोलले मी. नसता नोकरीवाला बघलं नसतं आम्ही. आम्हाला म्हणजे म्हणजे याला कुठं बोलता येते. त्याला बोलताय ना ते मी आधीच तुम्हाला सांगलो नाही काय. पण हिचं कसं, हिला साधं जेवण जमना करता. काय सांगावं तुम्हाला आता. हिनं पहिलं बकळ करत गेली भाकरी चपात्या. हे योजना आली ना ती लाडकी बहीण, तेव्हापासून हिचा घरी दमच नाही. महिन्याला यालेत ना 1,500 कयाला करते घरी, कयाला मन लागते हिचं स्वयंपाकात. बाहेर जाऊन नूडल्स खाय, काही चायनीज खाय मनाला वाटेल की. ते स्वयंपाकाहून लक्षच उडालं, मग तिचं तर उडालच. याला सांगा चावती बरं पोरगी. चावती म्हणलं तर अर्ध गाव चावली तिनं, सगळे पिसाळलेत. तुम्हाला मी ह्याच्यावर एक उपाय सांगू का? उपाय कशाला सांगता हा? आता ती तुमच्याच घरची सून होणार आहे ना. हे बघा ऐका, नांदेड मध्ये एक चांगले इस्पितळ आहे. मुलमुले साहेबाचा दवाखाना कोणता आहे म्हणजे की तुम्हाला लगेच सांगते, है की नाही? तिथे तुमच्या पोरीला न्या, बरी होईल. म्हणजे तुम्हाला काही आमची पोरगी येडी वाटली होय? नाही सांगालो बाबा मी. उठ बेट्या, न्यायचं नाही ते फालतू बोलताय ना. काय नाही पोराला बोबडे कुठलं की बकऱ्या. तू काय देऊ रट्टा तुला. ए यार चल, शालपट काढते चल उग.